मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भिंतीवरच्या घड्याळात 4चे टोल पडले तशी विठ्ठलला जाग आली. त्याने ठरवून घेतलेली वेळ तासाभरात घरी परतायची. सुंदरच्या सहवासात रात्री कितीही जागरण झालं तरी पहाटे 5च्या सुमारास आपल्या घराची कडी वाजवण्याची त्याने महिन्याभरापासून सवय करून घेतली. सुरुवातीला सावित्रीने थोडासा त्रागा केला, नंतर पाय धरले. आईनेही 4 शब्द सुनावले, पण पालत्या घड्यावर पाणी. रात्रीचं जेवण आटोपलं की शरीर सुंदरकडे जाण्यास भाग पाडू लागलं. सामसूम होताच घर खायला उठू लागायचं आणि आपोआप पावलं सुंदरच्या गल्लीकडे न्यायची. लेकाला 4 शब्द सांगूनही तो ऐकत नाही असं दिसताच जानकीबाईंनी सुनेवरती राग काढला. पोतडीतल्या नेहमीच्या शिव्या सावित्रीवरती उधळल्या. तुझ्या पायीच माझा विठ्ठल त्या भावानीकडं जाऊ लागलाय. पदरात एखादं काट्टपोट्ट असतं तर त्याचा पाय आपोआपच संसारामध्ये अडकला असता. घरात बांधून ठेवायला तू दिले काय त्याला इतक्या वर्षात ग? असा बिनतोड सवाल केला. विठ्ठलने दोघींच्याही त्राग्याकडे, बोलण्याकडे मुळी लक्षच दिलं नाही. ऐन तारुण्यात जपलेलं पण निसटून गेलेलं काहीतरी त्याला सुंदरमध्ये सापडलं होतं. तिच्याशी रत होण्याच्या अत्युच्च क्षणी त्याला वाटे ही सुंदर नाही, सुमन आहे. शेजारी झोपलेल्या सुंदरच्या चेहऱ्याकडे तो बघू लागला. हिच्याशी रतिक क्रीडा करताना कशी शरीराच्या कणाकणासह प्रतिसाद देते असं सावित्रीच्या बाबतीत आपण कधी अनुभवलं नाही. हा दोष तिचा की आपल्याच नकारात्मक भावनेचा परिणाम? तेवढ्यात त्याच्या सलनाऱ्या दुःखाची त्याला आठवण झाली आणि तो अस्वस्थ झाला. त्याने मनातल्या मनात हिशेब केला आणि सुंदरला हलवून जागं केलं. सुंदर, ए सुंदर, त्याने तिला मिठीत घेतलं. काय विचार हाय? ती लाजरं हसू चेहऱ्यावर आणून म्हणाली. रातीच्या खेळानं समाधान झालं नाही वाटतं. झालं सुंदर, खूप समाधान झालं. मग आता तुमचा घरी जायचा टाइम झालाय की. सुंदर, एक विचारू का ग? एक का? वाटल तेवढं विचारा की. चेअरमन साहेब 1.5-2 महिने तीर्थयात्रेला गेले होते. बरं मग? आणि तेव्हापासून त्यांनी तुझ्याशी संबंध तोडलाच. ते काय तुम्हाला ठाऊक नाही व्हय? आणि त्यानंतर आपण दोघं रात्री जागू लागलो. त्यालाही 1.5-2 महिने झाले. मी तर रोज रात्री पहिल्या दिवसाचा आनंद घेते तुमच्या संगतीत. दिवसांचा हिशेब ठेवला नाही. आवेगाने त्याला छातीशी घेत ती हळूच म्हणाली. पण मी ठेवलाय सुंदर. या 1.5-2 महिन्यात तू सुट्टी घेतली नाही 4 दिवस. सुंदर नव्या नवरीसारखी लाजली. हळूच म्हणाली. पाळी चुकली खरी माझी. काय सांगतेस काय सुंदर? त्याच्या शरीरातला पुरुष आनंदला. व्हय, पण तसं काही नक्की म्हणता येत नाही इतक्यातच. पण तुम्हाला नको असल तर? सुंदरच्या जीवाची उलघाल. पाहिजे, मला पाहिजे सुंदर. आवेगाने तिला आवळून धरीत तो पुन्हा पुन्हा पुटपुटत राहिला. पाहिजे, मला पाहिजे सुंदर. मी पुरुष असल्याचा, जननक्षम पुरुष असल्याचा पुरावा आहे हा. सुंदर, मला खूप आनंद झाला. सावित्री, सावित्रीच वांझोटी आहे सुंदर. वाढू दे खुशाल माझं बीज तुझ्या पोटात सुंदर. पण पण सुंदर बोलू पाहत होती तोच त्याने तिच्या तोंडावरती हात ठेवला. म्हणाला, काही बोलू नकोस. मी सांभाळ करीन त्याचा. जीव ववाळून टाकावा वाटतो तुमच्यावरून. माझं पोट पिकणार, कूस उजवणार, मी आई होणार. ती पटापट त्याचं मुकं घेत राहिली. विठ्ठलमध्ये वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता. त्याचा एकलकोंडेपणा, कुढेपणा कुठल्या कुठे पळाला होता. घरात फारसं कोणी कोणाशी बोलत नव्हतं आणि बोलल्याच जानकीबाई तर आसूडाचा आवाज येण्यासारखं व्हायचं. आपल्या नशिबाचा भोग समजून सावित्री सारं सहन करीत होती. तिचे आई वडील निवर्तले होते. भावाजवळ 1-2दा तिने विठ्ठलच्या वर्तनाचा विषय काढला. तेव्हा तू आणि तुझं नशीब म्हणून भावाने हात झटकले होते. इकडे सुंदरच्या पोटातला गर्भ दिसामासाने वाढत होता.
विठ्ठल तर तिला खूप जपू लागला होता. कोड कौतुक करताना हवं ते पुरवीत होता. गावातल्या आयुर्वेदिक डॉक्टरकडून नियमित तपासणी करवून घेत होता आणि एके दिवशी सुंदरचं पोट दुखू लागलं. तसा अजून 3-1 आठवड्यांचा अवकाश होता. सुंदरने कंता विठ्ठलजवळ तसं बोलून दाखवलं. एवढा कुठं ठरलेला दिवस असतोया का? काय सांगायचं त्या आरोग्य केंद्रातल्या नर्सला सांग. चायला तुझ्यासारखा मी सुद्धा पहिलं टकरनेच की ग. गावातल्या म्हाताऱ्या सुईणीला बोलावणं केलं. सुंदर बाळंत होऊन तिला मुलगी झाली. आनंदलेल्या विठ्ठलही त्या आठवड्यात खूपच धावपळ झाली. 6 महिन्यांपूर्वी हिवरे बुद्रुक विकास सोसायटी कार्यकारिणीची निवडणूक झाली होती आणि यादव भाऊचं पॅनेल अल्पमतात गेलं होतं. त्याआधी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यादव भाऊ आणि विठ्ठल यांच्यावरती खूप टीका झाली होती. गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. चेअरमन आणि सेक्रेटरी यांचा परस्परात इतका सहकार आहे की एकच बाई दोघं मिळून वापरतात असाही प्रचार झाला. आठवडाभराची रजा संपवून विठ्ठल कामावरती हजर झाला. तेव्हा नवीन चेअरमन साहेबांनी त्याला म्हटलं, काय रावसाहेब, व्यवस्थित पार पडलं ना हो बाळंतपण? प्रश्नामागचा कुत्सित हेतू विठ्ठलच्या लक्षात आल्या वाचून राहिला नाही. तरीही तो उत्तरला, व्यवस्थित झालं समद साहेब. मग काय पेढे वाटणार का बर्फी? बर्फी. पण कोण वाटणार? कोण म्हणजे? यादव भाऊसाहेब का सेक्रेटरी रावसाहेब? ऑफिसात बसलेले इतर सारे जण हसले. चेअरमन साहेब. विठ्ठलच्या पौरुषाला दिलं गेलेलं आव्हानच होतं ते. त्याला ते सहन झालं नाही. विचार करून बोला. बोलताना त्याचा आवाज चढला. शाब्बास. चेअरमन मोठ्याने हसले. इतरांना म्हणाले, बघा मंडळी, अविचार करायचा यांनी आणि त्या अविचाराबद्दल आम्ही साधं विचारायचं ते विचार करून. चायला काय गंमत आहे. चेअरमन साहेब. आपला संताप काबूत ठेवण्याचा प्रयत्न विठ्ठलने केला. ओरडायला काय झालं? सांगा खरं काय ते. माझ्यापासून झालेली मुलगी आहे ती. सांगताना विठ्ठलचा उर अभिमानाने भरून आला. मग वाटा की बर्फी गावभर. चेअरमन साहेब खळखळून हसले. कामावर येताच कशाला? म्हणजे? विठ्ठलला वेगळी शंका आली. सोसायटीनं ठरवलंय तुम्हाला कायमची सुट्टी द्यायचं. आता चेअरमन साहेब मूळ मुद्द्यावर आले. इतका सद्वर्तनी माणूस आमच्या संस्थेत नको हो. सद्वर्तनी? नाहीतर काय. माजी चेअरमनच्या काळात तुम्ही दोघांनी मिळून काय घोटाळे केले असतील ते निस्तरले तुम्ही एकट्याने. स्वतःची सारी जमीन विकून. चायला ती जमीन बी त्यांनीच मुडीच्या भावात हडपली. काय खरं की नाही व? विठ्ठल उत्तरला नाही. त्याला ठाऊक होतं. संस्थेचा पैसा आपण सुंदरवरती उधळला होता आणि आता तर तुमच्या सद्वर्तनाची कमालच झाली. माजी चेअरमनचं पाप सुद्धा स्वतःच्या डोक्यावर घेऊन छाती ठोकपणे सांगताय की त्या भवानीची पोरटी तुमचीच आहे. हा माझा खाजगी प्रश्न आहे चेअरमन साहेब. संस्थेच्या कामाशी. विठ्ठलने बचाव केला. आता संस्थेचं काम? वाचा तर ऑडिट रिपोर्ट. तुमच्या काळातली गैरव्यवहारांची उदाहरणं दिलीत. नुकसान भरपाई झाली तरी अशा संशयास्पद चारित्र्याच्या व्यक्तीवर संस्थेने उचित कारवाई करावी असं स्पष्ट लिहिलंय रिपोर्टात. पण ही अनुचित कारवाई होते साहेब. एकदम नोकरीतून काढून टाकणं म्हणजे? हे बघा विठ्ठलराव, उचित अनुचित ते आम्ही बघू. पण यावर तोडगा सांगतो. तुम्ही राजीनामा द्या. म्हणजे ठपका ठेवून काढलं असं नको म्हणायला कोणी. वा वा. विठ्ठल उपहासाने म्हणाला. बंदुकीने मारायचं की पिस्तुलाने एवढंच ठरवायचं? आहे. तिसरा मार्ग आहे. आता प्रत्येक शब्दावर जोर देत चेअरमन म्हणाले, सुंदरीला झालेली पोरगी माजी चेअरमन यादव भाऊ साहेबांची आहे असं लिहून द्या लेखी. नाही, कदापि नाही. ती मुलगी माझी आहे. त्वेषाने बोलत विठ्ठलने कागदावरती राजीनामा खरडला आणि बाहेर पडला. माजी चेअरमन यादव भाऊंच्या चारित्र्य हननाची संधी गमावली तरी नातेवाईक असलेल्या सहाय्यक सेक्रेटरीला बढती देऊन त्याला आपलासा करण्याची संधी लाभल्याचं बेरकं हसू नव्या चेअरमन साहेबांच्या मुखावरती झळकलं. 40शी उलटून गेलेला विठ्ठल भूकंपाने काही सेकंदांच्या अवधीत वर्षानुवर्ष सावली देणारं घर कोसळावं हो त्याचं नव्हतं व्हावं. लोकांनी तोंडावरती सहानुभूती दाखवावी
परंतु मनातून आसुरी आनंद उपभोगावा या चक्रात सापडलेल्या विठ्ठलला सुरुवातीला काय करावं हेच कळेना. तसा आता हिवरे बुद्रुकच्या परिसरात पुष्कळ बदल झाला होता. पंचक्रोशीत अनेक सहकारी संस्था निघाल्या होत्या. कुठेही आपल्याला नोकरी मिळेल या आत्मविश्वासाने त्याने त्या संस्था प्रमुखांशी संपर्क साधला. गावातच SSC पर्यंत शाळा जवळच्या साखर कारखान्याने काढली होती. कनिष्ठ महाविद्यालयही काढण्याच्या योजना मार्गावरती होत्या. शेतकी पदवी घेऊन सुधारित शेती करू लागलेला यादव भाऊंचा तरुण पुत्र अशोक गावचं राजकारण, सहकारी चळवळ, समाजकारण यात भाग घेऊ लागला होता. तज्ञ संचालक म्हणून साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरती त्याची नेमणूक करवून घेण्यात यादव भाऊ यशस्वी झाले होते. छोट्या छोट्या सहकारी संस्थांमध्ये विठ्ठलला नोकऱ्या मिळत होत्या आणि सुटतही होत्या. आपण राजीनामा देऊन हिवरे विकास सोसायटीतून मुक्त झालो हे तो अभिमानाने सांगत असला तरी सहकार क्षेत्रातली मंडळी काय समजायचंय ते समजत. त्याच्याकडे संशयाने बघितलं जाई. स्वतः काचेच्या घरात राहूनही त्याच्या चारित्र्यावरती दगडफेक करण्यात लोकांना उत्साह येई. या साऱ्या आशा निराशेच्या झुल्यावर बसून झोके जाणारे झोके घेत असतानाही त्याच्या आनंदाचा विरंगुळा होता. सुंदरची कन्या छोटी सानुली सुजाता. सुजाता 5 वर्षांची झाली. यंदा तिला शाळेत घालायचं होतं. जूनमध्ये शाळा प्रवेश सुरू झाले तेव्हा सुजाताला घेऊन शाळेत जाण्याची त्याने तयारी केली. जन्मतारीख ध्यानात हाय नव्ह? सुंदरने विचारलं. ती विसरणं कसं काय शक्य आहे सुंदर? माझ्या आयुष्यातला महत्वाचा दिवस. व्हय ना? सुंदरने सुजाताकडे बघून तोंड वाकडं केलं. ही जन्मली आणि 2 दिवसांनी नोकरी गेली तुमची व्ह? तुला कितीदा सांगितलं की असं बोलू नकोस म्हणून. त्या गोष्टीला दुसरीही कारणं आहेत. जाऊ देत. पण नाव कोणाचं लावणार? सुंदर मुख्य मुद्द्यावर आली. कुणाचं म्हणजे? तिच्या प्रश्नातली खोच त्याला समजली. माझा नवरा जिवंत आहे मालेगावात. सुंदरने गळ्यातलं मंगळसूत्र पुढे ओढून दाखवलं. काय म्हणाली सुंदर? तुझ्या नवऱ्याचा काय संबंध? कायद्याने तो माझा नवरा आहे ना. तुमचं माझं काही लगीन झालेलं नाही. जरा समजून घ्या शांत डोक्याने. अनौर संतती उघड बाजार मांडणाऱ्या बाईपासून झालेली असो वा कुलशिलाचा टेंभा मिरवूनही गुपचूप व्यभिचार करणाऱ्या खानदानी स्त्रीपासूनची असो, प्रत्येकीला कायदेशीर बाप असला की समस्या उरत नाही. नामर्दाचं नाव बिनदिक्कतपणे बाप म्हणून त्याच्या बायकोला झालेली मुलं वापरतात. विठ्ठलचं विचारचक्र सुरू झालं. आपल्या लाडक्या लेकीच्या भल्यासाठी तुम्ही एवढं नाही का हो करणार? सुंदरने पेच टाकला. नक्कीच करीन सुंदर. सुजाताला पटकन उचलून तिचा मुका घेत विठ्ठल उत्तरला. माझ्या या लेकीसाठी इकडचा डोंगर तिकडं उचलून देखील ठेवीन म्या. सुंदरच्या मनावरचं दडपण लगेच नाहीसं झालं. पंजाब रेस्टॉरंट अँड लिकर बारची 2 मजली इमारत. तळमजल्यावरती रेस्टॉरंट, पहिल्या मजल्यावरती भोजन व्यवस्था आणि दुसऱ्या मजल्यावरती लिकर बार. मुंबई आग्रा महामार्गावरती हिवरे बुद्रुक पासून 3-1 किलोमीटर अंतरावरती ईश्वरभाई पंजाबीने हे रेस्टॉरंट चालू केलं होतं आणि बदलत्या वातावरणाचा बरोबर लाभ उठवला होता. राजनीती, सहकार, उद्यम व्यापार, सरकारी प्रशासन, शेती आणि तिच्याशी पूरक व्यवसाय यांमध्ये वावरणाऱ्या आजूबाजूच्या मंडळींची गैरसोय नेमकी हेरून ईश्वरभाईंनी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. लिकर बारच्या मजल्यावर मंद दिव्यांच्या उजेडात विठ्ठल काउंटरपाशी उभा राहून पेल्यांमागे पेग भरायचं काम करीत होता. 50शी ओलांडलेला विठ्ठल. डोक्यावरचे केस संपूर्ण पांढरे झालेले. शरीरकाठी सुदाम्याची. त्या शरीरावरती धुवड सदरा, पायजमा, खप्पड झालेला चेहरा. गेल्या 15 वर्षात अनेक नोकऱ्या लागल्या आणि सुटल्या. पैसे मिळत त्यातला मोठा वाटा सुंदरकडे आणि खुर्दा सावित्रीच्या हातावरती पडे. वयोमानानुसार पण नातवाचं तोंड पाहता न आल्याने हाय हाय करीत जानकीबाईंनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या शेवटच्या दुखण्यात सावित्रीने सासूचा हागमूत काढण्यापासून सारं केलं आणि दिवस पाणी उरकताच सरळ शेतावरती मोलमजुरी करणाऱ्या बायकांच्या तांड्यात सामील झाली. कुठेच नोकरी मिळेना तेव्हा विठ्ठल ईश्वरभाईंना भेटला.
मुनीमजी हिशेबनीस म्हणून कामावर ठेवण्याची त्याने गळ घातली. सवयीनुसार ईश्वरबाईंनी त्याला प्रथम शेर ऐकवला. इश्क बाजी के चक्कर में दर दर ठोकर खाते रहे, दर्दे दिल के टक्कर में हम दर्द ही दर्द पीते रहे, सपनों की दुनिया बसाने जमाने से दुश्मनी लेते रहे, सपने पूरे करने के लिए आखिर मैखाने जाते रहे. विठ्ठल शेरो शायरी ऐकण्याच्या मनस्थितीतच मुळी नव्हता. विठ्ठल भैया, ईश्वरबाईंनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला. गेल्या 10 वर्षात रावसाहेब हे संबोधन वठलेल्या झाडाची पानं गळून पडावीत तसं गळालं होतं. बोला ईश्वरबाई. शेठ बोलणे का? माफ करा शेठ. बराबर. आता बोलतो विठ्ठल भैया. घसा खाकरून ईश्वरबाई म्हणाले. 10-15 वर्षाआधी तुम्ही बडा आदमी होते, पण आता तुला मदत केली पाहिजे. पण हिसाब किताब करता करता पडेल ते काम करावं लागल. पाहिजेल तर पहिले सांगते भैया आम्ही. गेल्या वर्षभरापासून तो पेग भरू लागला होता. रात्रीचे 10 वाजले. बार बंद व्हायला अजून 2 तास अवकाश होता. आज तर विठ्ठलला लवकर घरी जायचं होतं. ईश्वरबाईंचा तरुण मुलगा किशनचंद यास विचारून जावं असा मनात विचार करून त्याच्या मनात येतो तोच किशनचंद स्वतःच जिना चढून वरती आला. कसा काय चाचा? काउंटरपाशी येऊन त्याने नेहमीचाच प्रश्न विचारला. सारं व्यवस्थित धाकले शेठ. उत्तरही नेहमीच ठरलेलं. अच्छा. किशनचंदने रोजच्या प्रमाणे उद्गार काढले. शेठ, आज जरा लवकर जायचंय. हिसाब उद्या लवकर येऊन पुरा करतो. तेवढ्यात किशनचंद काउंटरच्या आतल्या भागात आला. कप्प्यात हात घालून त्याने विठ्ठलची पिशवी बाहेर काढली. चाचपली. हिच्यात काय हय चाचा? पेढे घेतलेत आज शेठ. अरे वा, आता बुढाप्यामध्ये चाचीला पेढे खावेसे वाटलेत. क्या पेट से है क्या? काय थट्टा करताय काय धाकले शेठ? ओ माफ करना, शायद चाची के लड़की के लिए होगे. विठ्ठल उत्साहाने म्हणाला. ती समझ गया चाचा, वो लड़की पेट से है ना. साला मैंने बहुत ट्राय किया, लेकिन त्या मटक्यावाल्याच्या मटका लागला वाटतं. विठ्ठलने फाडकन त्याच्या थोबाडात लगावली. भडव्यात दात पाडीन तुझे दात. पिणारी गिऱ्हाईक जागीच उभं राहून बघू लागली. इतर नोकर पटकन धावले. त्यांनी विठ्ठलला दाबून धरलं. छोड दो उसको. धाकल्या मालकाने हुकूम सोडला. एक क्या है चाचा? आतल्या बाजूने कप्प्यातून त्याने अर्धवट भरलेला पेला उचलून काउंटरवरती ठेवला. तो पेला माझा. संतापलेल्या विठ्ठलचा पारा एकदम उतरला. पैसे भरलेत या पेगचे? किशनचंद आक्रमक झाला. छे, बाटलीतला पेग नाहीये. विठ्ठल खुलासा करू लागला. एका बाटलीतला नाही, लेकिन हर एक बोतल में से थोडी थोडी करके. काय सच है ना? विठ्ठलला कबूल व्हावं लागलं. चाचा, गिऱ्हाईकांची शिकायत आती थी. पुरा पेग मिलता नहीं. मी लक्ष ठेवून होतोच तुमच्यावरती. विठ्ठल खालीमान घालून उभा राहिला. पिऊन टाका ही पेल्यातली शराब. किशनचंदने त्याच्या पुढे पेला धरला आणि मग और एक थोबाडीत मारा माझ्या. चुकलं माझं शेठ. चूक सुधारता येईल चाचा. एक करा जरूर. किशनचंद त्यांच्या कानात कुजबुजला. ती कुजबूज ऐकताच विठ्ठल पुन्हा संतापला आणि त्याने दुसरी थोबाडीत लगावली. किसन निर्लज्जपणे हसू लागला. विठ्ठल पायऱ्या उतरून चालू लागला पुन्हा परत येण्यासाठी. कारण किशनचंदची कुजबूज चूक सुधारून नोकरी चालू ठेवायची असेल तर त्या उद्या सुंदरच्या पोरीला घेऊन बंगल्यावर ये. दरवाजा वाजताच सुजाताने दार उघडलं. विठ्ठलला बघताच ती आनंदाने ओरडली. आई, नाना आले. नाना, पेढे आणलेत का तुम्ही? आणले बेटी. आत येता येता विठ्ठल हसत म्हणाला. आमची सुजाता बेटी पहिल्या वर्गात SSC पास झाली. पेढे वाटलेच पाहिजेत की. त्याने पिशवीतून पेढ्यांचा पुडा काढला. तिच्या हाती दिला. तिने तो भराभर सोडून 2 पेढे हातात घेतले आणि विठ्ठलच्या पाया पडण्यासाठी ती वाकली. अग, आधी देवाच्या पाया पडून पेढा ठेव, देवापुढे बघू. माझे देव तुम्हीच आहात नाना. ती पाया पडली आणि विठ्ठलच्या तोंडामध्ये पेढा सरकावला. सुंदर समोर उभी अश्रू नयनांनी बघत होती. आईला विसरलीस का ग? छे, कशी विसरेन? असं म्हणून ती सुंदर पुढेही वाकली. तिला पेढा दिला. उद्याचा निकाल आज कसा कळला? सुजाताच्या तोंडात पेढा घालीत विठ्ठलने विचारलं. आज संध्याकाळीच आला शाळेत.
म्हणून शाळेतून येताना तुम्हाला वाटेत सांगितला. छान छान. आता आठवडाभरात 11वीला प्रवेश घ्यायचा नाना. सुजाता उत्साहात होती. जरूर जरूर घे बेटी. तिच्या पाठीवरती शाब्बासकीची थाप मारीत विठ्ठलने उत्तेजन दिलं. प्रवेश आठवडाभरात, पण नवी नोकरी उद्या शोधायला पाहिजे की. विठ्ठल विचारमग्न होता. एक विचारू का नाना? आई दुसऱ्या खोलीत गेल्याचं बघून सुजाताने हिम्मत केली. विचार ना बेटी. सकाळी मी येऊ का तिकडच्या घरी? काय? विठ्ठल चपापला. कशाला? सावित्री नानीला पेढे द्यायला. विठ्ठल दिग्मूढ झाला. रात्री सुंदर जवळ विषय काढताच ती म्हणाली, मी तुमच्या आणि माझ्या घराण्यांची सारी माहिती तिला दिली. कशासाठी? आता काय आणि कसं सांगावं तुम्हाला? समजायला लागल्यापासनं पोरीनं थोडं का ऐकून घेतले बाहेरच्या बाहेर. खोटं नाटं ऐकण्यापरीस खरं काय ते तिच्या कानांवरती घातलंय म्या. विठ्ठलला जाणवलं. म्हणजे उपहास, चिडवाचिडवी, तिरस्कार आणि वयात आल्यावर अभिलाषेने रोखलेल्या नजरा, हे सारं तिने सोचलं असणार. मग सावित्री सुजाताला जवळ करील, पास झाल्याबद्दल तिला शाबासकी देईल, की नवऱ्याच्या रखेलीची पोर म्हणून हाकलून देईल? आणि हाकलून दिलं तर सुजाताच्या मनाला काय वाटेल? पुन्हा तिरस्कार. नको नको. दुरूनच तिला सावित्रीविषयी आदर वाटतो तो राहू दे की तसाच. हिवरे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या पटांगणावरती माननीय अशोकरावजींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद, तालुका पंचायत समित्या यांच्या नुकत्याच निवडणुका होऊन यादव भाऊंचे सुपुत्र अशोकराव पंचायत समितीमध्ये निवडून आले होते आणि नंतर पंचायत समिती सभापती म्हणून त्यांची निवड देखील झाली होती. ग्रामपंचायत सरपंच, सभासद, सत्ताधारी राजकीय पक्षाचे हिवरे येथील तरुण कार्यकर्ते किशनचंद आणि मटकावाल्या रतन शेठचा मुलगा कुंदनलाल अनुयायांसह सत्कार सोहळ्याची व्यवस्था करण्यामध्ये गर्क होते. हिवरे बुद्रुकचे गावकरी, आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांची पटांगणामध्ये गर्दी झाली होती. परिसरातील लोकांना ट्रकने आणण्यात आलं होतं. शिवाय सत्कार सोहळा आटोपल्यावरच म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आज मटक्याचे अड्डे गावातल्यानी पंचक्रोशीतलेही आकडे घेणार होते. पंजाब लिकर बारही नंतरच उघडला जाणार होता. त्यामुळे तिथली गिरायकही पटांगणाकडे वळली होती. संध्याकाळचे 5 वाजले आणि ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एक कार, अर्धा डझन जीपगाड्या आल्या. ग्रामपंचायत सरपंच किशनचंद आणि कुंदनलाल स्वागताला सज्ज होतेच. कारमधून सभापतीजी अशोकराव, पिताश्री यादव भाऊ उतरताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाचा जयघोष केला. सत्कारार्थी वडिलांसह व्यासपीठावरती स्थानापन्न झाले. कार्यकर्त्यांची एकच धावपळ सुरू झाली. सोहळ्यास सुरुवात होऊन पेढे बांधले गेले. शाल, श्रीफळ, हारगुच्छ अर्पण करण्यात आले. छायाचित्रकारांनी फटाफट छायाचित्र काढली. प्रास्ताविकावरती सरपंचांनी आधी असा पुत्र या भूमीत जन्माला आल्याबद्दल अध्यक्ष यादव भाऊंचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि नंतर अशोकरावांचं स्वागत केलं. मग हिवरे गावाच्या समस्या मांडल्या. सत्कार सोहळ्याला उत्तर देताना नवनिर्वाचित सभापतींनी समस्यांचा उल्लेख करून युद्ध पातळीवरती पाणी प्रश्न आणि जिल्हा परिषदेच्या स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकेची नेमणूक हे 2 प्रश्न सोडवले जातील असं आश्वासन दिलं. पंजाब रेस्टॉरंट अँड लिकर बारची नोकरी सोडल्यावर रतन शेठच्या मटका अड्ड्यावर आकड्यांच्या चिठ्ठ्या लिहिण्याचं काम करणारा 60 ओलांडलेला विठ्ठल हडकुळ्या शरीराला हातांचा रेटा देऊन उभा राहिला. सभापतीजी, मी बोलू का? त्याने ओरडून विचारलं. सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. प्रथम दचकलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष यादव भाऊ, आता हा कामातून गेलेला विठ्ठल भलतंच काही बोलून सत्कार सोहळ्यात विघ्न आणतोय की काय, ही चिंता त्यांना पडली. त्यांनी इशारा करताच कुंदनलाल मालकाच्या तोऱ्यात ओरडला, खाली बसा, खाली बसा, कार्यक्रमात अडथळा आणू नका. सभापतीचे अशोकराव खरे पुढारी म्हणाले, बोलू द्या, बोलू द्या, जनता जनार्दनाला बोलू द्या. आश्वासन मिळताच विठ्ठलने म्हटलं, शहर गावातल्या नर्सची हिता आपल्या खेड्यात नेमणूक होते. ती उठसूट रजा काढून गावी जाते आणि या राहत्या नर्सला तिच्या गावापासून 5-25 मैल दूर नेमता. धड ही काम करीत नाही आणि धड तीही नाही.
सगळ्यांचीच गैरसोय होते. अशी कोणी सिस्टर आहे का? सभापतींनी विचारणा केली. अहो, सुंदरची पोरगी सुजाता. तालुक्याच्या दुसऱ्या टोकाला कानडगावला नेमलंय तिला. विठ्ठलने लगेच माहिती दिली. तुमची कोण? श्रोत्यांतल्या कोणीतरी टार्गटपणा केला. तसा हशा पिकला. त्या हशात प्रश्नाचं उत्तर राहूनच गेलं. कोणी असो, सभापतींनी सावरून घेतलं. मला सविस्तर माहिती द्या. सभा संपल्यावर बदलीची कोशिश करू आपण. बरं होईल. श्रोत्यांतला एक जण शेजाऱ्याच्या कानात कुजबुजला. ह्यांची बी अडचण दूर होईल. म्हणजे त्या पोरीच्या आईबी तिच्या संगच राहत्या नव्ह तिकडं. आणि दोघंही हेतुपूर्वक हसले. रात्री किशनचंदच्या द्राक्षमळ्यातल्या बंगल्यात तो स्वतः, कुंदनलाल आणि सभापती यांची रंगीत संगीत मैफल जमली. किशनचंदने भीतभीत विचारलं, विठ्ठल चाचाने माहिती दिली सगळी? कसली डोंबलाची माहिती? सभापती हसले. व्यासपीठावरून असंच बोलावं लागतंय. त्याच गावच्या बोरे आणि त्याच गावच्या बाभळी. म्हणजे गाववालीचं काम होणार तर? कुंदनलालने खुंटा हलवून बळकट करण्यासाठी विचारलं. दूर ठेवलेली विस्कीची बाटली सभापतींनी हात लांबून जवळ घेतली. घाईघाईने किशनचंद म्हणाला, द्या साहेब, मी काढतो बूज. लांबून बाटली मी जवळ घेतली तर बूज काढायचा मान माझा. डोळे मिचकावीत सभापती हसले. खोकून खोकून विठ्ठलचा दम उखडण्याची वेळ आली. सावित्री भयभीत होऊन त्याची पाठ चोळीत राहून त्याच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करीत होती. अखेरीस घशात अडकलेला बेडका तोंडात आला. तो थुंकून टाकण्यासाठी सावित्रीने पटकन राग घातलेलं पातेलं पुढं केलं. बेडका थुंकल्यावर हळूहळू खोकला थांबला, पण त्याची छाती भात्यासारखी जोराने वर खाली होत राहिली. सावित्रीने मग हळूच त्याच्या कमरेखाली हात धरून त्याला अंथरुणावरती निजवलं. विड्या ओढणं, हातभट्टीची नवसागरी पिणं आणि तुटपुंच्या उत्पन्नात निकृष्ट आहार, यापायी विठ्ठलची अशी अवस्था झाली होती. सुजाताची तिकडे कानडगावला नर्स म्हणून नेमणूक झाल्यापासून तर त्याची मानसिक स्थितीही बिघडली होती. खरं तर त्यानेच आग्रह करून सुंदरला लेकीजवळ राहायला पाठवलं होतं. तरणीताठी सुजाता नोकरीही अशी रात्रंदिवसाची. तू तिच्या संगच राहा असं सांगून तिची तयारी केली होती. ती गेल्यावर मात्र केवढी पोकळी निर्माण झाली याची त्याला जाणीव झाली होती. तशी गेल्या वर्षभरापासून त्याची प्रकृती ढासळायला सुरुवात झाली होतीच. मात्र गेल्या 4 महिन्यांपासून त्याला धड 4 पावलं टाकता येईनासं झालं आणि मटका अड्ड्यावरचं काम आपोआप सुटलं. सावित्रीचं मोलमजुरीचं उत्पन्न आणि घरातलं किडूक मिडूक मोडणं यावर घर आणि त्याचा औषधोपचार चालू होता. मात्र विठ्ठलची तब्येत जसजशी अधिक ढासळू लागली तसं सावित्रीलाही कामावर जाणं अशक्य झालं. विठ्ठलच्या सेवेत ती अहोरात्र अडकली.